पुढची बातमी बघूयात। शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारांवरती अजित पवार यांच्या पक्षाच्या म्हणजे राष्ट्रवादीचं राजकारण चालतं असा नेहमीच उल्लेख केला जातो अजित पवार यांच्याकडून। मात्र अजित पवार यांच्याच एका आमदारानं त्यांची डोकेदुखी वाढवलेली आहे। हे आमदार आहेत संग्राम जगताप। संग्राम जगताप यांनी एक विधान केलेलं होतं आणि त्यामुळे ही काही डोकेदुखी वाढलेली दिसून येते, कारण जगताप यांची वादग्रस्त वक्तव्य ही अडचणीची ठरू शकण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांना थेट नोटीस बजावली आहे। स्वतः अजित पवारांनी भाजपसोबत युती केली आहे, तरी सुद्धा संघाच्या विचारधारेपासून त्यांनी स्वतःला नेहमीच लांब ठेवण्याचा प्रयत्न केला। मात्र गेल्या काही दिवसांपासून अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांची भूमिका बघता ते नितेश राणे आणि गोपीचंद पडळकरांच्या पंक्तीत जाऊन बसलेत। दिवाळीमध्ये केवळ हिंदूंकडूनच खरेदी करा असं वक्तव्य जगताप यांनी केलं आणि याच वक्तव्यामुळे पक्ष अडचणीत येण्याची शक्यता आहे। त्यामुळे प्रदेशाध्यक्ष तटकरेंनी संग्राम जगताप यांना त्यांच्या वक्तव्याविषयी खुलासा करण्याच्या संदर्भात नोटीस धाडली आहे। आता पक्ष जगताप यांना वेसण घालण्यामध्ये यशस्वी होणार आहे का, की जगताप राष्ट्रवादीपासून दूर जाणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। हे पक्षाच्या विचारधारेला धरून नाहीये, याबद्दल आम्हाला त्यांना नोटीस काढावी लागेल असं मी सांगितलेलं होतं। तशा पद्धतीनं नोटीस काढलेली आहे। शेवटी तुम्ही एका राजकीय पक्षाचे सभासद असला, सदस्य असला, तर त्या पक्षाच्या विचारधारेपासून तुम्ही काही जरी बोलायला लागला तर कुठलाच पक्ष ते सहन करणार नाही, म्हणून नोटीस दिलेली आहे। काही प्रोसिजर असतील, नोटीस दिल्यानंतर त्याला काय उत्तर येतं ते उत्तर आल्यानंतर आम्ही